नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. मित्रांनो सुरुवातच आज सकाळी घरातून केली. आजचा बघा आता आहे. मस्त आताच उठलो मस्त की आज आहे आपल्या कामावर सुट्टी. आज जायचं कुठेतरी ब्लॉग बनवायला. मग आज ब्लॉग चालू केला आहे. सगळ्यात पहिले चला आता पहिले आंघोळ वगैरे करून तुम्हाला मी भेटतो. चला पहिले फ्रेश होऊ, आंघोळ करून मग तुम्हाला लगेच भेटतो थोड्याच वेळात. तर पब्लिक जस्ट आलो आता बिल्डिंग खाली. सर एक गोष्ट सांगतो तुम्हाला, स्कॅम झाला आपल्याबरोबर. म्हणजे मी लावला फोन चार्जिंगला, थांबा एक मिनिट पहिले ठेवून. सो बोललं असं राहतच नाही. सो तर मित्रांनो स्कॅम असं झाला आपल्याबरोबर का मी फोन लावला चार्जिंगला आणि बटनच चालू नाही गेलं. सो आता थोडीशी चार्जिंग कमी आपल्याकडली. तर चला आता आपल्याकडे 2-3 कामं आहेत रँडमची. बाकी गाडी धुवायची म्हणून. सो पहिले गाडी धुवून घेऊ, त्याच्यानंतर आपले 1-2 काम आहे ते करू. सो पहिले जातो ललितला घेऊन मग जाऊ आपण आपल्या कामावरती. A few moments later. तर मित्रांनो जे काम होतं ते तर नाही झालं, पण आता आलं आपण नाश्ता करायला. सो आपल्या सेली म्हणण्याकडं हे गेलेलेत नाश्ता सो नाश्ता वगैरे करून झालं तुम्हाला भेटतो. कारण का आपण गेलो होतो सध्या थोडं काम होतं आणायचं ते इथं. सो बघा मित्रांनो 9 नजर गाईज या तुम्ही मस्त की नाश्ता करायला. आपला नाश्ता लेट असतो 12, 12:30, 1 वाजता. मस्त की नाश्ता करू द्या, तुम्हाला भेटतो थोड्या वेळ. तर मित्रांनो जरा डिसाईड झालं एका ठिकाणी जायचं. आज पण परत चाललो आहे. सो आज येतो आपला श्रवण गोरे. लई दिवसानंतर श्रवण गोरेची एंट्री होणार आहे ब्लॉगमध्ये. तर थोड्याच वेळात त्याची एंट्री दाखवतो मी तुम्हाला. आणि जो आपली गाडी तयार आहे, आपण आपले भाई पण तयार आहेत, पण श्रवण भाई नाही आलेत. सो श्रवण भाई लवकरच येतील. थांबा जरा, आल्यावर तुम्हाला भेटवतो श्रवण भाईला. मित्रांनो जी गोष्ट तुम्हाला दाखवायची गोरे येणार आहे लवकरच. तर 3, 2, 1 गोरे आलेला आहे. आला मानाचा चौकीचा, आला मानाचा राजा माझा गणपती. वा काय एंट्री आहे मित्रांनो. बघा किती हाऊस द जोश. हाय सर, हाऊस द जोश. हाय सर. असा जोश आहे मित्रांनो. असा आता गणेशोत्सव पण जवळ आलाय, पण आगमनाला तर एका पण माझ्याबरोबर आला नाही. मला बोलतो नाही कॉलेज वगैरे. जाऊ दे काय विषय नाही. म्हणजे आगमनाला घेऊन जा. गोरे 29 ला येणार का हो येईन. असा बोललाय. आणि एक जण मला बोललेला येणार बाबा. आहे 16 तारखेला. आणि तो त्याने टांग दिली होती. तर तू टांग दिली तर पब्लिक माझी बघतीच आहे. मग तुझं काम आहे भाई, काम 25 आहे भाई. मग तू समजून जा. चिंतामणीच्या आगमनाला तुला गर्दी देऊ का? कोण आहेत माझा मित्र तुला देतो सोबत. चला मित्रांनो आपली 29 ची भरपूर बुकिंग झाली. असे सगळे बोलतात, पण तुम्हाला 29 तारखेची सकाळी मी स्टोरी टाकून दाखवेन पब्लिक. बोलेल का पप्पा नाही पाठवते. हा लिखित आहे मित्रांनो आपल्याला 29 तारखेला वार काय? शनिवार. शनिवार शनिवार आहे. हो झाला. बघा मित्रांनो प्लॅन चेंज होतोय. बघा चेहऱ्याचे एक्सपिरियन्स नाही म्हणूनच थोडं मुश्किल आहे. शुक्रवार असं झालं. पडली पण होती. बघा मित्रांनो आतापर्यंत एवढं गणपती बाप्पा करतात. आणि बघा 29 तारखेचा लगेच प्लॅनच इथं जागेवर कॅन्सल झालाय. घरी बोलीन काय नाही. अच्छा बघा घरी बोलीन. चला पाऊस येतो थोडा. चला जाऊ डायरेक्ट आता आपण तिकडे चाललोय. तिकडे आपण भेटू तुम्हाला. तर मित्रांनो तुम्हाला एक शहाणपणा दाखवतो. हा बघा जो नाचत गोरे. तर मित्रांनो हा जो एवढा नाचत गेला ना, यांनी एक बेट लावलेली. सो ती बेट मी तुम्हाला नंतर सांगतो काय ते. आता पहिले पंपावर आले. बेट जरा वेगळी होती. एक कारण होतं ते मी तुम्हाला थोडंच सांगतो. पहिले आता पेट्रोलवर भरून घेऊ. लय दिवसांनी आलो आहे आपल्या इंडियन ऑइलला खरवई साईडला. चला तर भेटू थोड्याच वेळ. तर चला मित्रांनो आता आपण झालं पेट्रोल वगैरे भरून चाललो आहे मस्त झालं. अरे हा कोण आला? मधी बस मध्ये थांबा मित्रांनो 1 मिनिटाला बसू द्या. बस चला जाऊ आता डायरेक्ट आपण सरळ ह्या रस्त्याने. भटकन ती एक प्रवास सुरू झालेला आहे. काय बोलतो गोरे? श्रवण गोरे. चला श्रवण गोरे सज्जेत फिरण्यासाठी. चवन गोरे बोलतो. काय श्रेयन गोरे? चवन गोरे. चला गोरे बाय चलो. मित्रांनो बघा पाऊस आला पण गेला पण. आमची तयारी झाली. रेनकोट आणले. या माशाने फक्त छत्री आणली. चला गोरे बसा. मित्रांनो काय टायमिंग आहे बघा. सो काय मस्त टायमिंग आहे. ब्रेक घेतला का आता ट्रेन दाखवण्यासाठी ब्रेक नाही घेतला. सो हे रिझन आहे, पावसाचं रिझन आहे. तिकडच्या साईडला जरा जोरात पाऊस चालू आहे म्हणून जरा 2 मिनिटाचा ब्रेक घेतला आहे. हा हौशिकाला का रे ही छत्री आणून पण हा ओपन नाही करत. त्याला भिजायचं आहे. हे 2 शब्द सांगेला काय भिजू नको वगैरे. धरे बाबा मुंबईच्या पाहुण्या धर, भिजू नकोस. चला मित्रांनो पोचलो आहे वांगणीला. अजून बादलावर माहिती आहे हद्दीमध्येच आहे. सो आता गोरेबाई नाश्ता देणार आपल्याला पण येताना.
पॅन्ट घालायचे. सो पॅन्ट घालूया भेटू आपण. सो मित्रांनो आता तुम्ही हे लोकेशन बघून तुम्हाला थोडंफार पण समजलं असेल की नाही असेल मला माहिती नाही. तर मित्रांनो आपण परत एकदा पोहोचलो आहे. कुठला धबधबा आहे तो फेमस? भगीरथ वॉटरफॉलला मित्रांनो आपण पोहोचलो आहे. जस्ट बघा. तर यावेळेस आपण गोरेला पण आणलं आहे फिरायला. गोरे बाय ऐकर मस्त गणपतीमध्ये पोहोचते त्या. सो जाऊ द्या, काही विषय नाही. आता मागच्यासारखा पाचका नाही झाला पाहिजे. आय होप. हे मागच्या इथून गेलो वाटतं आपण दलित. जाऊ द्या मित्रांनो, रस्ता बघून मी तुम्हाला भेटतो. सांगतो तुम्हाला 1-2 मिनिटात तुम्हाला जरा. तर मित्रांनो रस्त्याच्या मध्ये बघू शकता एक साईडला तसं साईडला मस्त ग्रीनरी शेती गेली. वाव मस्त भाताची शेती नाही झाली. हळूहळू आपण भातात जाऊ मित्रांनो. मस्त मधून चाललो आहे आपण. दोन्ही साईडला असं भात शेती हिरवळ मस्त अशी. आणि बघा तिकडं असं मस्त डोंगर रांग आहे, पर्वत ग्रीनरी हिरवा पर्वत तशी हिरवी शेती. आणि हा मधून असा गावातला रस्ता. वाव कसा आहे गोरे नेचर. मस्त. श्रवण गोरेला आपण आणले फिरायला. कोल्हापूर जाऊ फिरायला. बघून घे भाई गोरे. तर तुम्ही लोक आता परत कधी येसाल नाही असाल इकडं गोरे भाई. आता मुंबईला जाणार परत? नाही माहिती नाही. अच्छा अजून आहे इथं. जाऊ द्या, काय विषय नाही. पण बघा काय सुंदर नजारा आहे. मस्त. थोडा कॅमेरा आमच्या स्टेबिलिटी नाही आहे आपल्याकडं. तर बघा मस्त एक नंबर. मित्रांनो तुम्हाला एक अनुभव सांगतो. पहिल्यांदा मी एवढ्या जवळून शेती बघतोय. त्या आधी कधी बघितली पण नव्हती. गोरे तू पहिल्यांदा बघितली का? नाही. नाही आधीपर्यंत बघितली. गेलाय कधी? कुठं बघितली? गावाला बघितली आहे आणि सोबतच आमची जी शाळेची ट्रिप होती ती भातशेती प्रकल्पाला गेलेली. म्हणजे एज्युकेशन जी ट्रिप असते एज्युकेशनल ट्रिप ती भातशेती प्रकल्पाला गेलेली. आमची शाळेची ट्रिप गेली ती साखर कारखान्यात गेली होती. साखर दाखवायला मस्त साईड. हा हे तर एक नंबर रे. आणि अरे वा मस्त कोणतं शेत फुल मस्त खाली जरा बाहेर झालं मस्त वगैरे. वा मस्त यार. आई झाल्या तुला कोकणाची आठवण आहेस ना जागेवर? इथं मग आहे ही वरची बाजू रोडच्या साईडलाच लावली बरोबर बघ ना. आणि मस्त गेले बघ ना छोटंसं. जरा बघा तो मागच्या दिवशी ती नदी आलेली आहे. नदीमध्ये हे पाणी नाही येतं. आणि आता तुम्हाला बघा हळू अरे शेतकरी तर शेती करतात मस्त. वाव एक नंबर. सो आणि बघा इथे नदी आपल्याला इकडं पण अजून आहे हिरवळ. मित्रांनो जाताना तुम्हाला मी जरा डिटेलमध्ये दाखवतो. खाली उतरून जर बघायला भेटलं आपल्याला जायला सांगितलं बघू जाताना. आणि इथं सगळीकडे तुम्हाला हेच हे मस्त की भाताची शेती दिसत. वाव मस्त वाटतं मित्रांनो एकदम. आणि बघा तो धबधबा इथून दिसतं का नाही तुम्हाला? हा दिसला थोडासा कॅप्चर झाला. सो ते रिक्षा लागली त्या पाठीचे इथून दिसतो मी तुम्हाला. 1 मिनिट आम्हाला दाखवतो मी. आणि बघा इकडची आदिवासी पाडा सगळं फुल समोरच धबधबा दिसला तुम्हाला. सो मित्रांनो बघू जर जायला भेटलं जवळ कारण यावेळेस असं काय वाटत नाही. जायला तर भेटलंच नाही आपल्याला. सो चला आता इथून तुम्हाला ट्रॅक पण दाखवतो. बघितलं थोडंफार ट्रॅक किती. चलो मित्रांनो जिथून आता आपण चालत जाणार त्याच्या या साईडला बघा डाव्या बाजूला काय सुंदर नजारा आहे यार. हे तू गाडी चालव बाबा. मस्त यार. मित्रांनो हे बघा हिरवळ मस्त एक नंबर आहे. जर मित्रांनो तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा. बघा कसं आहे मस्त पाठी डोंगर. हे इथं हे मित्रांनो तुम्हाला श्रावणातच बघायला भेटणार. हे हिरवळ पूर्ण आल्या. मस्त आहे. चारीकडून फक्त हिरवळच आहे बघा. जिथं नजर जाईल ना तिथंपर्यंतच फक्त हिरवळ आहे इकडं. सो चला आता 2 मिनिटं गाडी लावून मी तुम्हाला भेटतो. मित्रांनो आपण नेहमीप्रमाणे आल्यावरती एक इम्पॉर्टंट नोटीस देत असतो. सो अशी गाडी बिडी लावली. सो डिक्कीत काही इम्पॉर्टंट गोष्टी ठेवत जाऊ नका कारण बघा आजूबाजूला कोणीच नाही आहे. आता हे गावातली पोरं चाललेत ते तेवढं इग्नोर करा. बाकी तशी इथं कोणीच नाही आहे. सो आपल्या गोष्टींची काळजी आपणच स्वतः घ्या. सो चला प्ले झालं लेक्चर. समोरचं बी बघा आपण चालायला सुरू करतोय भगीरथ वॉटरफॉलचा ट्रॅक. चलो तर मित्रांनो जस्ट फायनली पोहोचलो आहे बघा. मस्त असा जंगली पायवाट बघा. श्रवण गोरेत तयारीत चालण्यासाठी दोघं मस्त पुढं चाललेत. फुल जंगल सफारी सुरू झालेली आहे आपली बघू शकता. परत एकदा जंगलात कुठेतरी घुसलो आहे मी. चला भेटूया थोडंच वेळ. एन्जॉय करा. व्ह्यू मस्त फोन चालू आहे त्याच्यामुळे. असं काहीतरी
हे आहे पायवाट आणि असं जंगलातून आपण चाललोय. खाली बघा चिखल भेटतो 2 मिनिटात. मित्रांनो बघा मस्त की अजब जातीचा बेडूक दिसला आपल्याला. सो अशा गोष्टी आपल्याला जंगलात आल्यावरती नेचरवरती आल्यावरती बघायला भेटतात. अजून असे भरपूर प्राणी. हा एक प्राणी तर चाळे करतोय. असे भरपूर प्राणी बघायला भेटतील. मी तुम्हाला दाखवतो. आता सध्या दम लागला नाही. फुल चढ आहे आणि एकाने पाण्याची बॉटल नाही आणली. सल्यूट आहे सगळ्यांना. चलो मित्रांनो एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला. समोरचं मस्त डोंगर टेकडी आणि खाली बघा खालती आपल्या हे काय नाही. हा बघा ते मस्त मेंढपाळ दिसतील तुम्हाला. त्याची क्लिप मी पुढे ॲड करतो. आणि ही किती खोल असेल रे तरी एक 500-700 फूट जास्तच असू शकते सांगता येत नाही. पण तुम्ही बघा इथून अंदाज लावू शकता. मस्त ट्रॅक आहे हा बघा. श्रवणगोरीची थोडीशी घाबरगुंडी उडाली. कोणाची पण उडल बघा. चलो अभी जाते हैं सीधा. थांबा 1 मिनटं. हे पडलो असं. चलो थांबा जरा भेटू थोडा. हो मित्रांनो आपण ज्या गोष्टीसाठी मागच्याच पण आलो तो बघायला नाही भेटली. ह्यावेळेस आपण आलो आहे. ह्यावेळेस पण आपण आलो आहे. तुम्हाला दाखवतो मी. 1 सेकंद द्या मला. 1 सेकंड जास्त नाही मी मागणार. सो वाटतं नाही श्रवण सर सो यो थोडं बघा मित्रांनो कसं चालले. नाही बघा खाली पाणी धबधबा. सो मित्रांनो गाईज हे बघण्यासाठी आणि हे दाखवण्यासाठी मी खाजीत आलो होतो. मागच्याच आपल्याला नाही जमलं कारण का बॅरिकेडिंग केली दिसतो त्याच्यामुळं. श्रवण गोरे कसं आहे? मस्त आहे. आवडलं का? श्रवण गोरेला आपण कॉल केला. श्रवण गोरे बोला मग काहीतरी फायदा आला आणण्याचा. हर्षभाई बघा कोण भेटले. चला काहीच नाही नंतर भेटू. तर मित्रांनो आपण धबधबा दाखवायला आलो. थोडं पाणी कमी आहे ॲडजस्ट करून घ्या काय विषय नाही. कारण का पाऊसच पडला नाही. जेव्हा पाऊस होता तेव्हा इथं बंद होतं. बरोबर आहे कारण हे इथं सेफ्टीचा पर्पजमुळे बंद करा. ते चांगली गोष्ट आहे. सो मित्रांनो तुम्ही पण तुमच्या सेफ्टीने आणि काळजीपूर्वक इथं या. आपल्याला सगळं माहिती आहे ट्रॅकवर. मी खाली सगळ्या गावातल्या लोकांना विचारून इथं वरती आलो आहे. असं काय नाही. आणि हा बघा ती अशी पोरं असतात ना ती ऐकत नाही. तर चला तुम्हाला भेटू थोडासा. मित्रांनो श्रवण गोरेने एक शोध लावला तो तुम्हाला दाखवतो. हा बघा तिथून त्याचं म्हणणं आहे बघा या पोकळीतून पाणी म्हणजे त्या डोंगरातून पाणी येतं आहे. सो तो बोला दाखव. सोबत तुम्ही बघितलं असाल. आता संशोधन श्रवण गोरे यांचा शोध लावलेला आहे त्यांनी. मित्रांनो खरी जागा अशा ठिकाणी जास्त पाणी असेल ना धबधबा येतो ना वरतून तेव्हा बघायला मजा आहे. आता पाणी नाही तरी या गोरे बोलतो दाखव म्हणून दाखवला आपण. चला आता आपण चाललो परतीच्या प्रवासाला. धबधबा तिकडे होता. सो आता आपण चाललो रिटर्न परत त्याच जंगलातून त्याच साईडच्या दरीतून. चलो रिटर्न. 1 hour later. मित्रांनो एक चॅलेंज लागलाय पावसामध्ये या दोघांमध्ये. गोऱ्या ऐकर बघा दगडफेक गोऱ्या दगडफेक लाल्या. सो या दोघांचं चॅलेंज असं आहे मी तुम्हाला दाखवतो झूम करून. हा जो धबधबा दिसतो तुम्हाला छोटासा तो वळा त्याच्या तिथपर्यंत जर यांचा दगड गेला तर माझ्याकडून एक सॉरी बॉर्बन बिस्किट द्यावं लागतं. मला यांना भेटणार आहे. जो जिंकल त्याला आणि जो हारल त्याने तो बिस्किट जिंकणारा द्यायचा. चला ठीक. श्रवण गोरेचा दगडच दिसला नाही. तो मित्रांनो श्रवण गोरेचा झालेला आहे 5 पकड आता. चल कॅमेरा तुम्हाला दिसला असेल तर एक चान्स चिटिंग केली तर नाही. आता ललित सावंत आलेले आहेत. ते काय रे छत्रीस बघा ललित सावंत फुल जोशात आणि यांना पीच दिसलेलं नाही. हे तर यांचा तर नेहमीचाच नेम आहे. मागाचा पण दगड त्यांनी झाडात घातला आता ते घातला. दोघंही बॉर्बन बिस्किट हारलेले आहेत. अजून बाकी आहे challenge. हे छत्री खोल तू मोबाईल विसतो. छत्री खोल. एक गेलाय. हा मित्रांनो 3-3 चान्स देऊ. चला आपण गरिबांना दोघांना 3-3 चान्स एक चान्स हुकलेले आहेत. हा मला छत्री इकडे द्या माझ्याकडे. सो गोरे पर एकदा सज्ज. गोरे पटापट गोरे यू कॅन डू इट. गोरेला काय घंटा समजते. नाही गोरे तुझा नाही आज चान्स होणार. सो ललित सावंतचा दुसरा चान्स चालू झालेला आहे. सो अरे दिसलंच नाही दगड दिसत नाही. सो मित्रांनो तिसरा तू छत्री पकड मला झूम मारू दे. थांब गोरे थांब. छत्री पकड मला झूम आउट मारू दे. थांब गोरे ये चल तयार हो. आणि जरा स्लो मध्ये फेक नाही दिसत नाही त्याच्या यार कॅमेऱ्यात. ए चुप फेक हा फेक
चला 3 चान्स थांब एक मिनिट 3 चान्स सुकलेले गोरेचा बिस्किट पुडा गायब झालेला आहे. सो आता मास्टर ललित सावधे छत्री पकडे. सो बघू आता लय ओव्हर कॉन्फिडन्स आहे या माणसामध्ये. या माणसाने जे चॅलेंज केलंय बोलतो जर गेला तर मला हे द्यायचं ते द्यायचं. सो बघू आता हा काय किती काय करतोय. सो ऑल द बेस्ट. आणि हा आणि आता इकडे कुठेतरी गेलाय. सो मित्रांनो हे असे चॅलेंज आम्ही केले. या दोघांच्या नशिबात यांनी 10 चान्स घेतले रे यांच्याकडून काय बिस्किट भेटणार नाही ना. सो चला यांचा आजचा गोल्डन चान्स सुकलाय. सो जाऊ द्या आता तुम्हीच मला एक बिस्किट पुडा द्या आणि विषय संपून टाका. चलो मिळते अभि हॉटेल पे डायरेक्ट. अभि आता ते इकडे झालंय कसं. चला तुम्हाला चॅलेंज आवडला असेल. बिस्किटचा पुडा मागणारा पहिला व्लॉग आहे. ऑडियन्स कडनं नाही मागितले मी तुमच्या दोघांकडून मागितले. हे असे गैरसमज पसरवतात मित्रांनो. मला काहीतरी वेगळाच विषय करायला होतात. सो आता हे दोघं हारलेले आहेत. जिंकले असते तर मग माझा कान चावला असता. आता हे हारलेले आहेत चांगल्या वेगळ्या. यांच्याकडून मी कसं वसूल करतो तुम्ही बघा. 5-5 रुपये द्या भरायला तयार राहा. मित्रांनो बघा आलोय मस्त वडा बघायला. गोरे स्पॉन्सर बोललो ना गोरे काहीतरी देणार आपल्याला. स्माईल बघा. सो मित्रांनो आलोय मस्त की नाश्ता वगैरे करायला. आता कर्ज ठेवलं समोरच आहे. सो चला आता नाश्ता करून घेऊया. मित्रांनो बघा चहा वगैरे चालू चाय पार्टी. गोरे बा बसलाय बघा कसं बसलाय. जबरदस्ती घेतलंय. चल झूठा. सो आजची पार्टी गोरेकडून काय कसं वाटतं. मस्त आहे. गोरेची करूकडनं पार्टी भेटली का लय आनंद होतो. जबरदस्ती चल ठेव. चला भेटू थोडा. तर चला पब्लिक आता जस्ट पोचलो एरियामध्ये. सो आता एकेकाला घरी सोडत. आता श्रवण गोरे कसा वाटला आपला धबधबा. आवडला का? सो मित्रांनो श्रवण गोरेला पहिल्यांदा कुठेतरी धबधब्यावर घेऊन गेलो होतो. तर त्यांनी चेक माय स्टोरी अच्छा व्हिजिट करायचं इंस्टाग्राम आयडीला. याचा खाली मी मेन्शन नाही करणार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये पण मी नाही टाकणार आहे. चला, काय विषय नाही. चला आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब अँड फॉलो करायला विसरू नका खाली आलेल्या आयडीला. चला भेटू नवीन एका यूट्यूब ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि सोबतच बाय बाय.